नमस्कार. ज्ञानसंस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये 6 ऑगस्ट 2025च्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून रोजचे करंट अफेअरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. यामध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट एक 25 प्रश्न अभ्यासणार आहोत. यामधला पहिला प्रश्न बघा. भारतीय संसदेने नुकतेच कोणत्या महत्त्वाच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे ज्याचा उद्देश वन हक्क कायद्यामध्ये फॉरेस्ट राईट ॲक्ट्स सुधारणा करणे आहे? पर्याय आहेत वन्यजीव संरक्षण विधेयक, वन संवर्धन विधेयक, आदिवासी कल्याण विधेयक, जल व्यवस्थापन विधेयक. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वन संवर्धन विधेयक. पुढचा प्रश्न. ग्लोबल एनर्जी फोरम 2025चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे जिथे ऊर्जा सुरक्षा आणि हवामान बदलावर चर्चा झाली? पर्याय आहेत नवी दिल्ली, न्यूयॉर्क, टोकियो, दुबई. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दुबई. पुढचा प्रश्न. 2025च्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणत्या खेळाडूने पटकावले? पर्याय आहेत कार्लोस अल्काराज, नोवाक जोकोविच, जॅनिक सिनर, अलेक्झांडर झ्वेरेव. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कार्लोस अल्काराज. पुढचा प्रश्न. कोणत्या भारतीय राज्याने नुकतीच मराठा आरक्षण देण्याची घोषणा केली आहे ज्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले? पर्याय आहेत गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न. जागतिक बँकेने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज किती टक्के ठेवला आहे? पर्याय आहेत 6.5%, 7%, 7.2%, 8%. याचं अचूक उत्तर आहे बघा 7.2%, पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न. भारतीय नौदलाने कोणत्या देशासोबत मालाबार 2025 नावाचा बहुराष्ट्रीय नौदल सराव सुरू केला आहे? पर्याय आहेत अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. पर्याय क्रमांक 2 रशिया, चीन आणि पाकिस्तान. तिसरा पर्याय फ्रान्स, जर्मनी आणि युनायटेड किंगडम. आणि चौथा पर्याय दक्षिण कोरिया, व्हिएतनाम आणि सिंगापूर. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न. कोणत्या अंतराळ संस्थेने नुकतेच मंगळावर पाण्याचा साठा शोधण्यासाठी नवीन रोवर मोहीम सुरू केली आहे? पर्याय आहेत नासा, युरोपियन स्पेस एजन्सी, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नासा. अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर समजा प्रश्न स्क्रीनवरती डिस्प्ले झाल्यानंतर तुम्हाला त्याचं जर उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुढचा प्रश्न. नुकत्याच झालेल्या 56व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? पर्याय आहेत पुष्पा, द राईज, गाथा, द क्राय ऑफ द रेनबो, द फाईल. याचं अचूक उत्तर आहे गाथा. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड WWF ने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार गेल्या 50 वर्षात कोणत्या प्राण्यांच्या संख्येमध्ये सर्वाधिक घट झाली आहे? पर्याय आहेत वाघ, हत्ती, ध्रुवीय अस्वल, गेंडा. याचं अचूक उत्तर आहे ध्रुवीय अस्वल. पुढचा प्रश्न. फोर्ब्सच्या यादीनुसार 2025 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय आहेत एलॉन मस्क, जेफ बेझोस, बर्नार्ड अर्नाल्ट, मुकेश अंबानी. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बर्नार्ड अर्नाल्ट. पुढचा प्रश्न. कोणत्या भारतीय खेळाडूने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला? पर्याय आहेत हिमा दास, दुती चंद, नीरज चोप्रा, अभिषेक पाल. याचं अचूक उत्तर आहे दुती चंद. पुढचा प्रश्न. ब्रिक्स शिखर परिषदेचे पुढील आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? पर्याय आहेत बीजिंग, मॉस्को, नवी दिल्ली, रियो दी जानेरो. याचं अचूक उत्तर आहे मॉस्को. पुढचा प्रश्न.
जागतिक आरोग्य संघटनेने नुकतीच कोणत्या रोगाला ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी म्हणून घोषित केले आहे? पर्याय आहेत स्वाईन फ्लू, झिका व्हायरस, इबोलो व्हायरस, मंकी पॉक्स. याचं अचूक उत्तर आहे मंकी पॉक्स. पुढचा प्रश्न, अग्नी 5 क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे? पर्याय आहेत 3000 किलोमीटर, 5000 किलोमीटर, 8000 किलोमीटर, 10000 किलोमीटर. याचं अचूक उत्तर आहे 5000 किलोमीटर. अग्नि 5 अग्नि 5चे क्षेपणास्त्राची मारक क्षमता 5000 किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय राज्याने नुकतीच वन हँड वन ट्री म्हणजेच एक हात एक झाड ही मोहीम सुरू केली आहे? पर्याय आहेत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. याचं अचूक उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय वैज्ञानिकांनी पृथ्वीच्या वातावरणात प्लास्टिकचे कण शोषून घेणाऱ्या एका नवीन सूक्ष्मजीवाचा शोध लावला आहे? पर्याय आहेत बघा, डॉक्टर मोहन सिंग, डॉक्टर आनंद कुमार, डॉक्टर प्रीती राव, डॉक्टर विजय देसाई. याचं अचूक उत्तर आहे डॉक्टर विजय देसाई. पुढचा प्रश्न, चेस ऑलिम्पियाड 2025चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? पर्याय आहेत भारत, चीन, अमेरिका, उझबेकिस्तान. याचं अचूक उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेने RBIने नुकतेच जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार डिजिटल कर्जावर किती टक्के व्याजदर मर्यादा निश्चित केली आहे? पर्याय आहेत 15%, 18%, 20%, कोणतीही मर्यादा नाही. याचं अचूक उत्तर आहे 18%. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक पर्यावरण दिन 2025ची थीम काय घोषित केली आहे? पर्याय आहेत हवामान बदलावर नियंत्रण, प्लास्टिक प्रदूषण कमी करणे, वन्यजीव संरक्षण, जल संवर्धन. याचं अचूक उत्तर आहे प्लास्टिक प्रदूषण कमी करणे. पुढचा प्रश्न, नुकत्याच जाहीर झालेल्या स्मार्ट सिटी मिशन रँकिंगमध्ये कोणते शहर अव्वल स्थानी आहे? पर्याय आहेत इंदूर, सुरत, पुणे, हैदराबाद. याचं अचूक उत्तर आहे इंदूर. अशा पद्धतीनं आपण आज या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न, मोस्ट इम्पॉर्टंट 20 प्रश्न अभ्यासलेले आहेत. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रमैत्रिणींपर्यंत आमचा हा व्हिडिओ नक्की पोचवा. धन्यवाद.